अलीकडेच सैफ अली खानवर त्याच्याच घरात घुसून चोराने प्राणघात हल्ला केला। या हल्ल्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। आता रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज मिळालाय। पण सैफ अली खानच्या या हल्ल्यानंतर अनेक प्रश्नही उपस्थित झाले। बॉलिवूड कलाकार खरंच सुरक्षित आहेत का? गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड तसंच टॉलिवूडमध्येही कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत। आणि अशातच वारंवार बॉलिवूडच्या कलाकारांना अशा धमक्या मिळणं हे आता एक चिंतेचा विषय बनत चाललंय। सैफच्या हल्ला प्रकरणानंतर आणखीन एक धक्कादायक बातमी ही बॉलिवूडमधून समोर आली। ती म्हणजे प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याच्या सोबतच बॉलिवूडचे अनेक असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांना पाकिस्तानामधून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या। 22 जानेवारी 2025 रोजी कपिल शर्माला एक ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। याशिवायच कोरिओग्राफर रेमो डिसूजा, अभिनेता राजपाल यादव आणि अभिनेत्री सुगंधा मिश्रा यांनाही पाकिस्तानातून ईमेलद्वारेच जीवे मारण्याची धमकी आली आहे। या धमक्यांमुळे बॉलिवूडमध्ये आता खळबळ उडाली आहे। या धमक्या मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने याबाबत तपास सुरू केलाय। मुंबईतील अंबोली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात सीपीआरच्या कलम 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणाबाबत शोध सुरू केलाय आणि पोलिसांना हाती लागलेल्या माहितीनुसार या धमक्यांचे ईमेल हे पाकिस्तानातून आले आहेत आणि ते गंभीर असून त्याची पूर्ण तपासणी केली जातीये। कपिल शर्माला मिळालेली धमकी ही फक्त त्यालाच देण्यात नाही आलीये, तर त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्या नातेवाईकांनाही आणि शेजारच्यांनाही अशाच धमक्या देण्यात आल्यात। वारंवार बॉलिवूडमध्ये अशा घटना घडतायत आणि त्यामुळे सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते हे आता चिंतेमध्ये आहे। कपिल शर्माला ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव विष्णू असल्याचं सांगितलं जातंय। ईमेल मध्ये असंही लिहिण्यात आलंय की कोणताही हा पब्लिसिटी स्टंट नाहीये। या ईमेलवर गांभीर्याने विचार करा। 8 तासांच्या तुमच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहतो। काही वृत्तांनुसार ईमेलच्या शेवटी बिश्नोई नावाचा देखील उल्लेख केलाय असं बोललं जातंय। सेलिब्रिटींना धमकीचे ईमेल येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। गेल्या वर्षी सलमान खान, एपी डिलोन यांनाही धमकीचे ईमेल आले होते। सलमान खानच्या घराबाहेरही गोळीबार झाला होता। त्याची जबाबदारी ही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती। त्यानंतर सलमानला Y+ सुरक्षा मिळाली आणि त्याने बुलेट प्रूफ कारही खरेदी केली। कपिल शर्माला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या असल्याची बातमी समोर आली असली तरी मात्र अद्याप कपिल शर्मा किंवा त्याच्या नातेवाईकांकडून याची अधिकृत पुष्टी मिळालेली नाहीये। तथापि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे आणि लवकरच हे प्रकरण काय आहे हे समजेल असं म्हटलं जातंय। राजपाल यादवला 14 डिसेंबर 2024 रोजी धमकीचा ईमेल आला होता। त्यानंतर 17 डिसेंबरला त्याने FIR दाखल केली। तर रेमो डिसूजालाही आठवडाभर पूर्वीच ईमेल आला होता असं सांगितलं जातंय। गेल्या काही दिवसात बॉलिवूड कलाकारांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यात। अनेक धमक्यांमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावे धमकी देण्यात आल्याची प्रकरणंही समोर आली आहेत। बॉलिवूडच्या कलाकारांमध्ये सध्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित राहिलेत। या सगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांची काय भूमिका असेल, पोलीस कशी ऍक्शन घेतीये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।